गोष्टीवर लक्ष देऊ नाही का? एकले श्रीरामाचे वानर मारले असंख्य निशाचर विध्वंसले लंकापुर तुम्ही समग्र आसताही. आता विभीषणाने नियमानं का अधर्मानं सांगायला सुरुवात केली? हे म्हणजे दादा हे राजा रावणा रामाचं एक साधं झाडाचा पाले खाणारं वानर आलं. वानर एकच आलं ना, त्यावेळेस सगळ्यांना होत म्हणले असेल ना, माना तर हलविले असेल, रोगाला लावलेले दोन मान बी हलवले ना, पण सगळ्यांना नाही लागलं मला हा माना हलविले. त्यावेळेस सांगायला सुरुवात केलं काय विभीषणानं, एक हनुमंत आला, तुमच्या लंकेचे राग तर तिने सोडून द्या, सगळे राक्षस मारले, बदकर मारले, किंकर मारले, तुमचे सेना मारले, प्रधान मारले, तुम्ही काय केला सांगा असा प्रश्न रावणाला विचारल्यावर तुमचे माता देवी पाऊ मारला किया महागाऊ इंद्रजिता जीवासन देव केला दारुण केला. अहो काय बुद्धी असेल विभीषणाची? हे म्हणले राजा तुमच्या सगळ्यांच्या समक्ष तुमच्या छातीवर पाय ठेवून हनुमंतानं जो लढाईला पाठवलं होतं तुमचा आख्या नावाचा मुलगा, त्यावेळेस तुला काय केलं त्या वानराला त्या हनुमंताला तुमच्या डोळ्याच्या समक्ष मारलं का नाही? ही तुमचं तुम्ही मनाच्या ठिकाणी आठवण करून बघा. दुसरी गोष्ट तुमचा थोरला मुलगा इंद्रजित, त्या इंद्रजिताचं नाव काढल्यावर तुमची स्कूटी जेव्हा थरथरा कापायची, तर त्या हनुमंताला बघून असा सामर्थ्यवान इंद्रजित एका बोगद्यामध्ये लपून जाऊन बसला ना. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा असं समजावून सांगत असताना तुम्ही असता समग्र पुन्हा दरवेची वानरूर कैसनी सिंकवेन श्रीरामचंद्र पुढे विचार तो कैसा. अहो विभीषणाचा प्रश्न आणि विभीषणाचं सांगणं हे कितीतरी घोर आणि कितीतरी खोट कितीतरी विचार करणार आहे. त्यावेळी विभीषणाने सांगितलं ठरवा म्हणजे सगळेजण बसला सगळ्याच्या ठिकाणी ज्याचं त्याला आपापल्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मचिंतन करा. आपली चूक आहे का बरोबर आहे तुमचं तुम्ही ठरवा, मी सांगणार नाही. एक साधा हनुमंत आला तर सगळे तुमची हाल अपेक्षा करून टाकली आणि इथून जर हनुमंताने राम आणि सगळं सैन्य जर बोलल्यावर तुमच्यामध्ये तुम्ही वीर आहे का रामाबरोबर लढाई करणारा असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. वैर करिता श्री रघुपती राक्षस कुळा शांती उपारू नामे करती स्वार्थ परमार्थ उपयोगी. असं विभीषणाने सांगत विभीषण कुठे गेलं? शेवटच्या टोकाला गेले, शेवटच्या टोकाला. आणि राजा रावणाला सांगायला सुरुवात केलं, राजा रावणा एवढ्याला एकच औषध आहे, म्हणजे साधं औषध आहे, साधं. हे औषध घेण्याकरता तुम्हाला काही पैसा खर्च करावा लागणार नाही किंवा जीवाला कष्ट घ्यावा लागणार नाही. औषध म्हणजे काय? विभीषणानं सरळ सांगून टाकलं की रामाची सीता आणलेली आहे ना, ती मोकळ्या मनानं मोकळ्या अंतकरणानं सीता बरोबर घ्या आणि अनन्य भावानं रामाला शरण निघा, तर तुमचं कल्याण होईल. आणि तुम्ही जर माझे शब्द नाही ऐकल्यावर तुमच्या लंकेमध्ये जीवा लावायला किंवा तुमच्या वंशाला सुद्धा राम कुणाला जिवंत शरणणार नाही. तुवा चोरुणी आणली सीता तया अपराध प्रायश्चित्ता मी सांगेन लंकानाथा ते त्वा तत्वता करावे. अहो रावणाने किती मोठा गुन्हा केला. समजा आपल्या सरकारनं जर तसलं केलं असतं, समजा आपल्या सरकारची पुन्हा जर समजा बायको नेली आणि त्याला जर पाया पडायला माझं चुकलं म्हणून, तर त्याला आपण सोडू का? त्याला जीवाशी मारल्याशिवाय आपण सोडणार नाही ना. पण विभीषणानं सांगितलं राजा रावणा तुम्ही एवढा मोठा रामाचा अपराध केला, तुम्ही मोठे गुन्हेगार आहोत, त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणजे तुम्हाला फाशी व्हावं लागते, फाशी. पण एवढंही सगळं टाळण्याकरता मी सांगतो दोन शब्द, की दोन शब्द जर तुम्ही ऐकला तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. येणे तुझा भक्ती मुक्ती येणे तुझे शकीर्ती येणे तुझ्या कुळा विश्रांती जाण निश्चिती लंकानाथा. अहो काय ज्ञान विभीषणाचं असेल. विभीषणानं किती पुढे जाऊन समजावून सांगायला सुरुवात केली, हे राजा रावणा माझे शब्द जर तुम्ही ऐकला तुमचं तर कल्याण होईलच होईल, सोडा तुमचं कल्याण आता झालं माझे शब्द ऐकल्याबरोबर.
पण तुमच्या पुढल्या पिढीचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. समजा ह्या अवतारामध्ये जिवंत आहोत तोपर्यंत कल्याण तर आहे, पण तुम्ही मेल्यावर तुम्हाला अक्षरशः विजयभराच्या ठिकाणी जागा मिळाल्याशिवाय राहत नाही का? माझे शब्द ऐकल्यावर आणि नाही ऐकल्यावर तुम्हाला नरकाच्या ठिकाणी दुसरीकडे जागा मिळणार नाही. सकळ पापाचे प्रायश्चित्त नाम स्मरावे रघुनाथ तोत्वासी विद्यासी ताकांत सुख स्वार्थ पावसी. आता ऐकणाऱ्यांना सुद्धा विचार करा. विभीषणाला काय अवघड भानगड तुमचे सांगितले का? पुढे जाऊन दलित खोरीमध्ये तपश्चर्या करा म्हणला, का कुठला उपवास करा म्हणला, काहीच नाही, साधं काम सांगितले तो. त्या मनाच्या ठिकाणी रामाबद्दलचा जो द्वेष आहे, रामाच्या नावाचा तुम्हाला जो वेटाळ आहे ना, की देहाच्या ठिकाणी काढून टाका पहिला शब्द. आणि तुम्ही काय करा, कायेनं वाचेनं मनानं आणि ह्या शरीरानं अनन्य भावानं तुम्ही रामाला शरण होता. मुखाचं रामसंग्राम नाम ज्ञान सीतेला बरोबर घेऊन रामाला शरण होता. एवढंच आवश्यक सांगितलं, बाकी ते सांगितलं का? त्यावेळेस रावण प्रधान सेनापती आणि इंद्रजित संविस्तर ऐकू लागल्यावर आणखी आदळ्याही निघण उपाय न सांगती प्रधान विचारी प्रवेशना त्याचे मन धरून मोह राहिला. आता एवढं त्यावेळेस विभीषण बोलू लागलेला. मग सगळ्याच्या ठिकाणी रावणाचे तज्ञ सामर्थ्यवान मोठे प्रधान होते ना, त्या प्रधानाने एवढे विभीषणाचे शब्द निघाल्यावर होय तर म्हणावं नाही तर म्हणावं ना. तर आम्हाला सरळ उठून वाटातून सांगायचं काय, हे राजा रावणा, हे विभीषण जो सांगत आहे ती बरोबर आहे किंवा बरोबर नाही, ही अधिकार कुणाला राजा चुकत असेल तो अधिकार आपल्या सरकारला नाही, तो अधिकार प्रधानाला आहे. लवरा चुकत असेल बायकोला सांगण्याचा अधिकार आहे, मुलाला अधिकार नाही. त्या नियमाप्रमाणे एक सुद्धा काही उत्तर देत नाही, फक्त ऐकून विभीषणात घेऊ लागले. देखून या कपीचा युद्ध प्रभाव पळाली त्याच्या बळाची हाव निमाला वाटेचा गर्व परमसंदेह प्रधान. आता जे प्रधान होते ना रावणाचे नावाजलेले प्रधान साधे सुधेले होते, ज्यावेळेस हनुमंत आला आणि हनुमंताच्या शब्दाचा थोडा प्रसाद भेटला होता प्रधानाला आणि सेनापतीला, त्या प्रसादामुळे ह्यांना काय गुण आलं, त्या रावणाच्या प्रधानामधलं सामर्थ्य नाहीसं झालं. पुन्हा मीपणा निघून गेला. मनाच्या ठिकाणी काय झालेले, फक्त हे गर्विष्ठ म्हणजे कोणता गर्व, आम्ही रावणाचे प्रधान आहोत, त्याचं बरोबर म्हणायचं का चूक म्हणायचं ह्याचा विचार करत बसलेले. शूद्रद्रष्टानुमान चिन्हद्वाना सांगितले येऊन सांगताना राजान सखे पण अहो एवढं बोलत विभीषणाने शेवट काय सांगितलं प्रधानाला, पुन्हा इंद्रजिताला, सगळ्या सभेमध्ये बसणार. आता ज्यावेळेस हनुमंताने एवढ्या भानगडी केल्या, हे माझी सांगायची गरज नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यानं तुम्ही एकदम शब्दाचे छाके खाऊन बघितला, तुम्हाला अनुभव आला. त्याच्याकरता तुम्ही मनानं ठरवा हो किंवा नाही असा प्रश्न त्यांच्यावर टाकून विभीषण लोकांना यावरी पुढील कार्यार्थ राये पाहुनी हिताहित दृढ करावा इत्यार्थ स्वार्थ परमार्थ जेणे साधे. अहो एवढं विभीषणानं सांगत असताना शेवटला काय सांगितलं, आता मी एवढं तुम्हाला सांगायला एवढं सांगून टाकलं माझ्या पोटाच्या ठिकाणी जे होतं काय होतं, तुमचं हित व्हावं, ही माझ्या मनामध्ये जे होतं ते मी तुम्हाला मोकळ्या मनानं सांगून टाकलं. मग त्याच्यामध्ये तुम्ही ठरवा, तुमचं हित करून घ्यायचं का तुमचं अहित करून घ्यायचं, दोनच मार्ग सांगितले फक्त. तुम्ही जर माझे शब्द ऐकल्यावर तुमच्यात नसून तुमच्या मुलाबाळाचं आणि तुमच्या देहाचं कल्याण आहे मी सांगितलेलं ऐकल्यावर, आणि माझं जर नाही ऐकल्यावर सगळा हे वंश निर्वंश गेल्याशिवाय राहणार नाही, हे तुमचं तुम्ही ठरवून टाका. ऐकोणी विभीषणाचे वचन संतोषला दशानन प्रधानावरी कोपायमान अतिउद्विग्न सोय झाला. आता किती जर काही भानगडी झाल्या
आता आपण आपल्या भाऊचं म्हणा, आपल्या सख्या भावाचं म्हणा, सावत्र भावाचं म्हणा, ही सगळे ज्यावेळेस आपल्या भावावर संकट आल्यावर किती जरी दुश्मनी असले तरी एखाद्याच्या ठिकाणी आपल्या भावाची दुश्मनी, आपल्या भावाचं इथं काहीतरी चुकाले, भावाला सांगावं आणि चांगल्या मार्गाला लावावं म्हणून भाऊ सांगायला जाणार. त्याच नियमाप्रमाणे विभीषण गेला होता ना. ज्यावेळेस विभीषणाने हिताचं सांगितल्यावर रावण एवढा सामर्थ्यवान, एवढा राजा असून धाकट्या भावाचं त्याला ऐकावंच लागलं. एवढे शब्द ऐकल्यावर रावणाच्या मनाच्या ठिकाणी आनंद झाला. मन रावणाचं समाधानी झालं. पण पुढं काय झालं आता ऐकू. कंदन करुणी राक्षसा ते लंका विध्वंसली हनुमंते ते दे कोणी लंका ते हनुमंता ते मानवला. आता ज्यावेळेस हनुमंत आला होता तोही रावणानं बघितलंच होतं ना. रावणानं स्वतः उठून आपल्या तोंडानं ते शिंपूर फुंकलं आणि अग्नी लावला. अग्नी लावला आणि ज्यावेळेस लंका जाळू लागला तर रावणानं बघितलं होतं ना. रावणाला सांगायची गरज नाही की रावणानं मनाच्या ठिकाणी विभीषणानं काय सांगितलं आणि हनुमंतानं काय केलं आणि आपण पुढं काय करावं ह्याच्याबद्दलचा रावण मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. एकला एक वानर रणरंगी वीर धीर स्वामी काजी महाशूर दाटुंगा वीर मारुती. आता कुणी जरी माणूस असला त्या माणसानं आपल्या समोरच्या दुश्मनाचं वर्णन करावं. दुश्मनाचं मग विचार करा, हनुमंताचा रावण काही दोष होता का? दुश्मनच होता ना. ज्यावेळेस रावणाला ज्यावेळेस आत्मचिंतन आणि विचार आल्यावर रावणानं मनाला सुरुवात केलं काय, हनुमंत एकटा आला होता, एकटा. आणि हनुमंताने एवढे सगळे राक्षस मारले, एवढे प्रधान मारले, एवढे सेनापती मारले, राहिलेले हे प्रधान सेनापती त्यांच्याला काही सुद्धा झालेलं नाही. मग आपण विनाकारण रामाबरोबर दुश्मनी न करता विभीषणाचे शब्द ऐकल्यावर आपलं कल्याण होईल असं मनाच्या ठिकाणी रावण ठरवू लागला. प्रधान सेनानी रक्षोगण त्यावरी रावण कोपायमान आरक्त करुणियान कठीण वचन बोलत. अहो एवढा रावणाच्या मनाच्या ठिकाणी प्रकाश पडला. रावणाच्या मनाच्या ठिकाणचा अज्ञानपणा निघून गेला. खरोखर मी आरोपी आहे ना खरोखर दोषी आहे असं आपलं स्वतःचं मन कुणाचं रावणाचं ज्यावेळेस बोलू लागलं त्यावेळेस रावणाला मनाच्या ठिकाणी राग आला. कुणाचा राग आला? क्षणसिद्धा करून आणली होती का, प्रधानानं का सेनापतीनं आणली होती. पण रावण रागावला कुणावर? आपल्या प्रधानावर रागावला, आपल्या सेनापतीवर रागावला. ह्याचं कारण काय रावणाचं? समजा मी चलत असताना माझा रस्ता हुकला, समजा मी गाढव झालो पण माझ्या प्रधानाने हे सांगायला बस पाहिजे ना. रावणाचा विचार केल्यावर बरोबर आहे, माझं मोठं चुकलंय खरं आहे. रावणाने आपली चूक मान्य करून घेतली आणि डोळे कुणावर फिरवले? प्रधानावर, सेनापतीवर फिरवले. हे सुद्धा रावणाचं बरोबर आहे. ज्यावेळी रागाने डोळे फिरवू लागल्यावर प्रधान सेनापती काय म्हणतात आता आपण कळी काळा माझी दुर्धर नगरी ते शोधून या लंकापुरी सीता शुद्धी घेऊन करी करुणी बोहरी कपी गेला. अहो रावणानं बसलेल्या प्रधानाला आणि सेनापतीला प्रश्न विचारायला लागले. रागानं म्हणायला सुरुवात केलं. काय म्हणले प्रधानजी, एवढी आपली लंकामध्ये किती अवघड आहे. साध्या सुद्धा माणसाचं सोडा ह्या ठिकाणी लंकेमध्ये येण्याकरता वारा थरथर कापतो. वारा सुद्धा मनाच्या ठिकाणी विचार करतो. आणि तसला साधा एक वानर झाडाचा पाले खाणारा आला, त्यानं सीतेची भेट घेतली आणि एवढी आपल्या लंकेची वाट लावली. तुम्ही झोपा काढल्या का असा कुणाला? प्रधानाला रावण बोलू लागला. आखयादी सेना सैन्यगण तुम्हा देखता केले कंदन जळो तुमचे काळे बदन वाटी वावलगना बत्ता जळको. अहो भाषण कुठं रावणाच्या सभेमध्ये चालला. एका बाजूला विभीषण बसलेला आहे, दुसऱ्या बाजूला इंद्रजित बसलेला आहे आणि रावण सिंहासनावर उभा टाकून कुणाला? प्रधानाला, सेनापतीला, आपल्या मंदिराला आणि आपल्या सैन्याला मानत आहे. तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं, तुम्ही काही जेवण केलं का? तुम्ही झोपा काढल्या का? त्या वानराला पकडण्याचं सामर्थ्य झालं नाही, वानराबरोबर लढाई करण्याचं सामर्थ्य झालं नाही. तुम्ही घरामध्ये जाऊन लपून बसला,
आणि थोबाड घेऊन माझ्या समोर आला होता. असं निर्वासना करून बोलायला सुरुवात केल्यावर जळो तुमची वाटी व थोरी जावणी करा आडविरी नातरी पोटी घाला सुरी वानरे नगरी नागिली. अहो रावण अधिकारानं कोण होता? राजा होता, राजा होता. पण त्याच्या मनामधला जो अज्ञानपणा होता, त्याच्या मनामधला जो वेडेपणा होता, विभीषणानं काही त्याला मारून सांगितलं का? त्याला काही गसला दिला का? नाही. त्या अज्ञानाला काढायचं सामर्थ्य विभीषणाच्या शब्दामध्ये विभीषणाने ज्यावेळी सांगितलं त्यावेळी मनाच्या ठिकाणचं अज्ञान निघून गेला आणि रावणाच्या मनामध्ये ज्यावेळी विचार आला खरोखर मी अधर्मानं वागलो, त्यानं आपली चूक मान्य करून प्रधानाला सेनापतीला म्हणायला सुरुवात केलं. काय? माझा मुलगा मारला, एवढं सैन्य मारलं, एवढी लंका जाळली, तुमच्याला काही सुद्धा झालेलं नाही. तुम्ही काय करा? आता माझ्या समोरून तुमचं छोटा तुम्ही बाजूला काढा, काढा तिकडे काढा. एखाद्या वेळेस काय करा? हिरीमध्ये उडून टाका, तुम्ही आडामध्ये उडून टाका. तेवढं होत नसेल कुणी फाशी घ्या, कुणी औषध प्या, पण माझ्याकडे तुमचं स्वभाव दाखवायला येऊ नका. एवढं निर्वसन एवढं टाकून बोलायला सुरुवात केली. एकले एक वानर तुम्हा नरावे त्या समोर पुढे आलिया श्रीरामचंद्र युद्धी समग्र पळालं. अहो रावणानं ज्ञानाच्या गोष्टी अधर्माच्या गोष्टी बोलायला सुरू केलेलं नाही. तुम्हाला मी ज्यावेळेस एवढ्या पगार देऊन नोकर ठेवलं ना, फुकटने तुम्ही माझे काम करीत ना, एवढेपर्यंत आजपर्यंत तुम्हाला पगार देऊन सांभाळायचा फायदा काय केला तुम्ही? एक साधा वानर आला, त्याच्या समोर गेला ना, समोर गेला ना, आणि समजा आता जर राम आले, सगळं वानराचं जर सैन्य आलं, त्यांच्या समोर तुमची लढाई करायची लायकी नाही, लायकी नाही, त्याच्याकरता तुम्ही उठा आणि आपल्या देहाचं काहीतरी करून घ्या, पण ह्या माझ्या समोर तुमचं थोबाड दाखवायचं नाही. कोपला देखो निरावो नाव घेही प्रधान गण बोलू लागले अंगरोन 16 जण 60 रुपये. एवढे निर्वसन, एवढं मनाला बाण लागल्यासारखे बोल रावणाचे शब्द लागल्यासारखे बाण लागल्यासारखे कुणाला त्याचे एक दोन नव्हतं म्हणून सांगितलं, 16 होते बोलू, 16 शाळे करून म्हणते 16. त्यावेळेस त्यांच्या मनाला पश्चाताप झाला आणि मुसून अवसान काढलं बरं, इथून वर मधून नाही. ती 16 प्रधान उभा टाकले आणि मोठ्यानं गर्जना करून रावणाला काय सांगतात, आम्ही किती भारी आहोत, आमचं सामर्थ्य काय आहे, आम्ही कसे लढाई करता, आता आपण पुढे ऐकू. सप्तघन आणि यज्ञ गोपाक्ष यज्ञ केतु आणि दुर्गश रश्मी केतु आणि प्रगस विरूपाक्ष महाभाऊ वज्रद्रष्टा आणि धूम्राक्ष वज्र नाभी आणि विद्युतमुख विद्युज्जीवा आणि त्रिशंक मेघवर्ण महामारी कुंभ आणि कुंभ दोहीच्या बळा कुंभ आणि कुंभ दोहीच्या बळा नाही कराव्या कंटाळा ऐसे प्रधान 16 उठिला पाळा सानिध्य. आपला प्रधान म्हणजे किती उठल्यावर रागानं 16 उठले, 16. आता 16चे नाव मला तर सांगता येणार नाही, तर वाचून देणार, तुमचं तुम्ही ऐकलेले असेल ना. असले 16 प्रधान मोठ्या गर्जना करून उठलेले आहेत आणि सांगायला सुरुवात केलं, राजा धीराज, तुम्ही आम्हाला असं का बोलतो? आम्ही काही साधे सुधे आहोत का? आम्ही हे वानर नसून राम येऊन त्याला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही. ते कुठून इथून वर येऊन लागलेले. आणि ज्यावेळेस हनुमंत एकटा आला तेव्हा काय केलं हे ना, पण हे आम्हाला मोठेपणा रावणाला आपल्याला काहीतरी शाबासकी द्यावं म्हणून प्रधानाला रावणाला म्हणायला सुरुवात केली. रथवाज व पदाती पुंडर शस्त्रास्त्री सानिध्य वीर येऊन रावणासमोर चौबडीवार बोलती. आता चौबडीवार म्हणजे त्याच्यामध्ये प्रधानाचे वेगळे हे चौघ. त्यांच्याकडे कसं आहे सामर्थ्य, रथामधून बसून लढाई करायचं सामर्थ्य, घोड्यावर बसून लढाई करायची गती आहे, पुन्हा हत्तीवर बसून लढाई करायची त्यांच्यापासून ज्ञान आहे, पायवर सुद्धा लढाई करायचं ज्ञान आहे, पुन्हा मल्लयुद्ध म्हणजे कुस्ती खेळायचं सुद्धा ज्ञान आहे. अशा 4 जणांना आपल्या बरदेव्या
रावणाच्या समोर सांगायला सुरुवात केली. जैशा पतंगाच्या निवडी घाली वनव्यावरी देवी राक्षस त्रासली श्रीरामावरी निघाले. आता ज्यावेळेस एवढे बडजावपणा कोण सांगू लागले की 16 प्रधान आणि ही 4 चौघडे हे ना मोठमोठ्यानं रावणासमोर आपला सामर्थ्य आपला मोठेपणा सांगू लागले की तू पण सांगावं किती वेळ सांगावं हे ना. जोपर्यंत आपण दिवा बघतो दिवा कितीतरी पतंग येतात ती दिव्याच्या जवळ काय म्हणून येतात आणि ह्या दिव्याला शांत केल्याशिवाय राहणार नाही. पण दिवा शांत होतो का ही शांत होतात हे आपल्याला माहित आहे ना. त्या नियमानुसार ती पतंगासारखे आणि राम दिव्यासारख्या मोहिता समोर राहतील का अशी अवस्था सगळ्याची झाल्याशिवाय राहणार नाही. राम नायक सावधान न लागता चार दक्षिण मी मारू रघुनंदन सुग्रीव लक्ष्मण समवेत. आता त्या 16 पैकी 4-2 जण उठले शहाणे उठले बरं का त्याच्यातले त्यानं मोठेपणाने गर्जना करून छातीला हात लावून म्हणायला सुरुवात केली राजा रावणा तुम्ही असलं काय बोलता आम्ही साधे वीर आहो का आम्हाला प्रधान तुम्ही केलं म्हणजे आम्हाला तुच्छ समजता का ही राम सोडा हो ही सुग्रीव सोडा ही सुग्रीव काय वाहणार आहे राम हे मानव जातीचा आहे. पण कळी काळात कुठे जरी देव आले त्यांच्याबरोबर लढाई करायचं आमच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्याबद्दल मनामध्ये तुम्ही भीती आहे ना ते काढून टाका असा मोठेपणा कुणाला रावणाला जीव लागले पण ही मूर्ख रावणाला समजावचा प्रयत्न करत नाही. त्याच्यामध्ये तेल घालून भडका उठवायला सुरुवात केला. सीता महारुद्रहनुमान की जय. केला क्रोधाहु राक्षसांत तो मारू आम्ही हनुमंत निमेषार्धात पडोनी. हे जे रावणाचे प्रधान होते काय मोठेपणा सांगत आहेत म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत रावणासमोर की आम्ही बलवान आहोत आम्ही सामर्थ्यवान आहोत आम्ही जो वानर होता त्याला सुद्धा मारणार आहोत ज्यानं लंकेमध्ये आलं आणि लंकेमध्ये विघ्न घातलं एवढंच नाही सगळी तोडफोड केली त्या वानराला मारू. पण ज्यावेळेस वानर आला होता त्यावेळेस मी कुटबिळामध्ये लपून बसले होते पण आता वानर या ठिकाणी नाही. पण वानर निघून गेल्यानंतर सांगतात की आम्ही जाऊन त्या वानराला मारतो असं सुद्धा सांगत आहेत. पुढे वर्णा आहे तद्दी नसता तरुणोपाय विधी अवघे धावत दुर्बुद्धी मरणोत्मादी उन्मत्त. त्यांची दुर्बुद्धी आहे. जर खरंच ज्ञानी असेल गुणवंत असेल किंवा त्याला कळत असेल तर त्याला वाटते बाबा खरंच आपण चांगलं कार्य केलं पाहिजे. पण हे मरणाच्या दारामध्ये जाऊ लागलेले आहेत. शेवटी राक्षस आहेत आपण तर जातच आहेत पण रावणाला सुद्धा मरणाच्या दारामध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहेत. या परी ते वीर समस्त युद्धा धावती मरणोत्तम त्यासी विभीषण निवारित युक्तायुक्त विचारे. म्हणून ज्यावेळेस मोठेपणा सांगत आहेत छाती बडवून घेत आहेत माझ्यासारखा कोणी नाही वानर जरी असला राम जरी असला त्याचा मुकाबला मी करतो हे प्रधान सांगण्याचं कार्य करत आहेत. पण त्या ठिकाणी सोनार आहे विभीषण या प्रधानाचे कान कशा प्रकारे टोचत आहेत. विभीषण म्हणे तुम्ही वीर युद्धी कुशळ ती दुर्धर न करिता बळाबळ विचार युद्ध सागर केविदाता. अरे बाबा विभीषण सांगत आहेत खरंच तुम्ही सामर्थ्यवान आहात बलवान आहात तुमच्या एवढं सामर्थ्य कुणामध्येच नाही. पण तुम्ही विचार केलाय का बरोबरी केली का तरी देखील लढाईसाठी किंवा युद्धासाठी तुम्ही निघत आहात असं सुद्धा या ठिकाणी प्रश्न कोण विभीषण उपस्थित करत आहेत. श्रीरामाचे वानर मारले कुमार निशाचर जेव्हा जाळले लंकापुर तेव्हा त्या समोर कानवका. अरे राम जाऊ द्या एक वानर रामाचं आलं होतं पण ते वानर येऊन तुमचे रावणाचा पुत्र मारला. एवढंच नाही रावणाची जी लंका होती ती सुद्धा जाळली. अशोक वन होतं ते सुद्धा उपटलं. काय केलं तुम्ही
ज्यावेळेस वानर आलं त्यावेळेस बिळामध्ये लपून बसला आणि ज्यावेळेस वानर निघून गेलं त्यावेळेस छाती ठोकत बाहेर आला. तुमचा कोणता मोठेपणा आहे, तुमचं काय सामर्थ्य आहे, असं सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित विभीषण करत आहे. आला देखो नि हनुमंत तुम्ही रान महामिनी सेनपत आता मिरविता महापुरुषार्थ लंकानाथ प्रोलोभा. म्हणून ज्यावेळेस रावणाच्या समोर मोठमोठ्या गप्पा मारायची गरज नाही, रावणाला सांगायची गरज नाही, रावणाला बिलकुल माहित आहे ज्यावेळेस हा वानर आलता तुमची भोवनी करून गेला, सगळ्यांना मारला, सगळ्याचे पाट्याचे सालपट सुद्धा काढले, पण त्यावेळेस मात्र तुम्हाला काहीच फरक पडला नाही. कुठं लपून बसला की त्यावेळेस मात्र वानराशी दोन हात करण्यासाठी कुणी बाहेर सुद्धा आलं नाही. वानरांची तुम्हाला भीती होती, पण ज्यावेळेस वानर निघून गेला त्या पाठीमागे येऊन या राजासमोर किंवा रावणासमोर मोठेपणा सांगण्याची काय गरज आहे, असं सुद्धा विभीषण बोलत आहे. अशोकवनी होतारन तुम्ही पळाला अवघे जण अकया धाडिताची जाण घेतला प्राण हनुमंते. अरे हा वानर लंकेच्या ठिकाणी आला, अशोकवनाच्या ठिकाणी आला, ज्यावेळेस तुमचे सैन्य गेलं, बंकर असतील किंवा तुमचे रक्षोगण असतील यांना मारून टाक, त्यावेळेस काय केलं तुम्ही? काहीच करता आलं नाही. म्हणून ज्यावेळेस अखया गेला त्या अखयाला तर निर्दयपणे मारुतीने त्याचे पाय धरले, गर फिरवलं आणि या खडकावर आपटलं. काय केलं तुम्ही? तर काय केलं आणि रावणानं तरी काय केलं, असं सुद्धा विभीषण निर्वचना करत आहे. अखयाचे वारा धाडितान देखता निशाचरा मग दाडिले ज्येष्ठ कुमारा महावीरा इंद्रजिता. ज्यावेळेस रावणाला कळालं अखया संपला, अखयाला हनुमंतानं मारलं, त्यावेळेस रावणाला राग आला. आता अखयाचा आपण बदला घेतला पाहिजे, अखयाचा कैवार घेतला पाहिजे, म्हणून इंद्रजिताला पाठवलं. पण इंद्रजिताला ज्यावेळेस पाठवलं त्यावेळेस काय घडलं, असे सुद्धा प्रश्न विभीषण विचारत आहे. विश्वासता तुमच्या बळा अकया कुमर दिवे गेला इंद्रजित रणी गांजिला लंकेचा केला पुरोदाहो. आणि एवढंच सामर्थ्य तुमच्यामध्ये होतं, मग तुम्ही कुठं बसला होता? ज्यावेळेस लढाई करायची वेळ आली, ज्यावेळेस कुस्ती पकडण्याची वेळ आली, त्यावेळेस मैदान सोडून पळाला आणि ज्यावेळेस कुस्ती संपली त्यावेळेस मैदानामध्ये येऊन छाती ठोकला. हे तुमची कुस्ती करण्याची योजना आहे का? तुम्ही खरंच सामर्थ्यवान आहात का? ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये आपल्या लंकेमध्ये हा वानर आला, आपल्याला मारून गेला, पत्ता तुम्हाला लागला नाही, आणि या ज्यावेळेस वानर गेला त्यावेळेस म्हणायचं कुठे गेला वानर, त्याला आम्ही मारतो. हे तुमचं सामर्थ्य नाही, असं सुद्धा विभीषण सांगत आहे. दिग्दिग तुमचा पुरुषार्थ दिग्दिग तुमचे जीवित्व वृथा चाळवा लंकानाथ रावण निश्चित महाभोळा. अरे माझा भाऊ रावण हा भोळा आहे, त्याला काही कळत नाही. तुम्हाला जसे कुत्रे सांभाळतात त्या प्रकारे सांभाळलेला आहे, मोठं केलेलं आहे. पण ऐन टायमाला काय करतो, ज्यावेळेस भुकण्याचं काम करतो आणि ज्यावेळेस कोणी जर आलं तर लपून बसण्याचं काम करतो. म्हणून तुम्ही कुत्र्याप्रमाणे आहोत. धिक्कार आहे तुमच्यावर, तुमच्या पुरुषावर तारतावर धिक्कार आहे, असं सुद्धा निर्वचना विभीषण करत आहे. रावण भोळे बापुडे तुम्हासी विश्वासले वेळे तुमच्या पोटी आहे पुढे हे दड पुढे लक्षणा. भाऊ जरी आहे पण भावाला कळवळ येऊ लागलेली आहे, कारण विभीषणाला नक्की माहित आहे माझा भाऊ भोळा आहे आणि हे विश्वास प्रधानावर केलेला आहे. पण हे कूटनीती या प्रधानांनी मनामध्ये ठेवलेली आहे, काहीतरी गाठ मनामध्ये ठेवलेली आहे. या रावणासमोर येऊन मोठेपणा सांगण्याचं काम करत आहे, पण ज्यावेळेस वेळ येऊ लागलेली आहे युद्धाची त्यावेळेस मात्र बिळामध्ये जाऊन बसत आहे. त्यामुळं कळत या विभीषणाला वाटत आहे. ऐकोनी विभीषणाचे वचन समस्त झाले लज्जायमान तो उठिले पंचप्रधान आपुली अंगवन वानित. ज्यावेळेस एवढी निर्वचना विभीषणाने केलेली आहे, प्रधानांना वाटलं खरंच आपण चूक काम केलेलं आहे, आपल्याकडून चूक झालेली आहे, शांत बसले. पण दुसरे 5 प्रधान उठले, ते सांगत आहेत, मांडी थोपटत आहेत, आम्ही
आम्ही मोठं काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न पाच प्रधान करत आहेत. प्रहस्त मोदर पार्श्वद देख यज्ञ हनु आणि दुर्मुख या पाचाचे पंचश्लोक अलौकिक प्रहस्त असेल, महोदर असेल, आणखी असेच पाच जे प्रधान होते ते उठलेले आहेत आणि उठून या दिवेशनासमोर किंवा रावणासमोर आपला मोठेपणा सांगण्याचं कार्य करत आहेत. रावणाची निजदळी प्रहस्त वीर महाबळी तो आपली प्रताप नवाळी रावणाजवळी सांगत. प्रहस्त जो होता तो मुख्य प्रधान होता आणि रावणाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, काहीतरी भुलवण्याचा प्रयत्न करत आहे, काहीतरी लॉलीपॉप दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. रावणाला माहित होतं बाबा 16 प्रधान होते पण काही कामाचे नाहीत, माझ्या अखियाला वाचू शकले नाहीत, माझ्या लंकेला वाचू शकले नाहीत, माझ्या अशोकवनाला वाचू शकले नाहीत. म्हणून रावणाच्या मनामध्ये राग होता. पण तो राग दूर करण्यासाठी हे प्रधान पुढं काय बोलत आहेत. युद्धामाजी ज्याचे हात अरी निर्दळ नियती समर्थ या लागी नावे प्रहस्त अति आप्त लंकेशा. म्हणून युद्धामध्ये हा सामर्थ्यवान होता, बलवान होता, कुठल्याही युद्धामध्ये पारी बदलण्याचं कार्य करत होता, समोरच्यावर भारी पडण्याचं कार्य करत होता. म्हणून याचं नाव प्रहस्त ठेवण्यात आलेलं आहे. खडागचा पशुळ परश गदा पाणी विद राक्षस मारावया वानरास आम्ही बहुत रणयोद्धे. म्हणून छाती ठोकू लागलेली आहे बाबा आम्ही रणयोद्धे आहोत. किती जरी सैन्य आलं तरी आम्ही त्यांच्यावर भारी पडल्याशिवाय राहणार नाही, कोणी जरी आलं तरी त्यांना आम्ही हरवल्याशिवाय राहणार नाही. हा बडेवार, हा मोठेपणा हे रावणाचे पाच प्रधान सांगत आहेत. बहु काळाची तृषित भूमी वानर रुधिरे तृप्त करून आम्ही रणी मारू वानर स्वामी विजय आम्ही पावनी. काय लाज वाटत नसेल काय ना, ज्यावेळेस वानर आलं यांना मारून गेलं त्यावेळेस काहीच नाही. पण आता काय सांगत आहेत, जो या ठिकाणी वानरांचा राजा सुग्रीव आहे त्या ठिकाणी आम्ही जातो, सुग्रीवाला मारतो, वानर मारतो आणि जमिनीवर आम्ही त्याचं रक्त सांडतो. एवढा मोठेपणा सांगण्याचं कार्य हे प्रहस्त किंवा हे पाच प्रधान करत आहेत. लक्ष्मणा सहित राम स्वामी ठाई पाडो निर्णभूमी आम्हासी विचारिता संग्रामी पराक्रमी कोण आहे. म्हणून एवढंच नाही, मोठेपणा सांगण्याची हद्द असते. पण हे प्रधान काय सांगू लागले आहेत, हा सुग्रीवच नसेल, हे वानरच नसतील, पण राम आणि लक्ष्मण जे असतील ना त्यांच्या सोबत सुद्धा युद्ध करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. त्यांना सुद्धा आम्ही हरवल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा रावणाला कानभरणी हे प्रधान करत आहेत. राम लक्ष्मणा करुणी घात सुग्रीव अंगदा करुणी अंत वानर मारीन मी समस्त तरी प्रहस्त वीर तुझा जो प्रहस्त होता तो आपला एवढा मोठेपणा सांगू लागलेला आहे की मी रामाला मारतो, मी लक्ष्मणाला मारतो, मी वानरांना मारतो आणि मी सुग्रीवाला आणि अंगदाला सुद्धा मारतो. पण बाबा कुठे होतास तू? ज्यावेळेस हा वानर आला त्यावेळेस मात्र कुठे बिळामध्ये हा प्रहस्त लपून बसला, बाहेर कोण सुद्धा दाखवला नाही. पण जसाच हनुमंत परत गेला हा प्रहस्त रावणासमोर येऊ लागलेला आहे आणि आपल्या मोठेपणा सांगू लागलेला आहे. काळपळे जळती वनी तैसा पाडीन वानर श्रेणी राम लक्ष्मणा पाडो निर्णी अर्धक्षणी येईन. म्हणून एवढ्या वानरांच्या सैन्याची आहे ना त्यांना सुद्धा मी पाडल्याशिवाय राहणार नाही, त्यांना मी मारल्याशिवाय राहणार नाही आणि राम लक्ष्मणाला मी मारल्याशिवाय राहणार नाही असं वचन, असं शपथ रावणासोबत प्रहस्त घेत आहे. ऐसे बोलता प्रहस्त मोहधर उठला गरजत नरवानरा करीन घात निज पुरुषार्थ प्रतापे. ज्यावेळेस प्रहस्त बोलत आहे पण प्रहस्तापेक्षा 2 हात मोहदर पुढे होता. मोहदर उठलेला आहे, सांगू लागलेला आहे जेवढे वानर आहेत त्यांना मी संपविल्याशिवाय राहणार नाही किंवा मी मारल्याशिवाय राहणार नाही. मोहदर बोलत आहे. बळवंत बुद्धिवंत रावणाचा परम आप्त
महोदर निज पुरुषार्थ असे सांगत साटोपे. महोदर कसा होता? बलवंत होता किंवा बुद्धिमान होता, पण बुद्धी असली तरी त्याची बुद्धी भ्रष्ट झाली की काय असं तर मला वाटत नाही. कारण ज्यावेळेस वानर आला त्यावेळेस मात्र बिळामध्ये लपून बसले, पण ज्यावेळेस वानर गेला त्यावेळेस मात्र गृहस्थ असेल महोदर असेल बिळाच्या बाहेर येऊन एवढ्या मोठ्या इतर धमकी ते उडालेले आहेत. जयाचे का उदर दुष्ट दुराश दुर्भर या लागी नाम महोदर जेवी विकार महामुरग. म्हणून महोदर नाव काय? ज्याच्या मनामध्ये किंवा ज्याच्या हृदयामध्ये वेगळे विचार येत असतील किंवा वाईट विचार येत असतील म्हणून त्याचं नाव महोदर ठेवण्यात आलेलं आहे. ऐकराया सावधान परिमी शस्त्रास्त्री प्रवीण जान रणी पाडीन राम लक्ष्मण विगत प्राण रणरंगी. महोदर सांगत आहे रावणा माझा एक निलय सामर्थ्यवान आहे, कारण माझ्या सगळ्या शस्त्राचं ज्ञान मला आहे, मी सगळ्या क्षेत्रामध्ये निपुण आहे आणि मी राम लक्ष्मणाला मारल्याशिवाय राहणार नाही असं वचन सुद्धा महोदर देत आहे. अंगद सुग्रीव जांबवंत या जलपुत्तीचा करीन घात वानर सेना समस्त क्षिती विख्यात पाडीन. अंगद असेल सुग्रीव असेल जांबवंत असेल यांना मी मारल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही जी वानर सेना आहे त्यांना सुद्धा मी मारल्याशिवाय राहणार नाही अशी गिधड धमकी हा महोदर देत आहे. वानराचे पैरुजिर तुषार्थ प्रसिद्धी निशाचर ऐसे बोलो महोदर उठे सत्वर युद्धार्थे. म्हणून महोदर रावणासमोर बोलू लागलेला आहे, मोठेपणा बोलण्याचा प्रयत्न करत आहे, आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न रावणासमोर करू लागलेला आहे. जेवढे जेवढे वानर असतील त्यांना मी मारल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं रक्त मी राक्षसांना पाजल्याशिवाय राहणार नाही एवढी सुद्धा मोठी शपथ रावणासमोर महोदर घेत आहे. महोदर निधाती तेत बाण पार्श्वे दिली हाक माझा पुरुषार्थ अलौकिक स्वय दशमुखा अवधारी. ज्यावेळेस महोदर सांगत आहे तेवढ्यातच महापार्श्व उठलेला आहे. तो सांगू लागलेला आहे रावणा याचं काहीच नाही म्हणजे याचं तर थोडं कमी आहे, पण मी याच्यापेक्षा हुशार आहे, याच्यापेक्षा सामर्थ्यवान आहे, याच्यापेक्षा बुद्धिमान आहे. त्यावेळेस काय सांगत आहे? सकळ पार्श्वद मुख्यता यासी म्हणून महापार्श्व म्हणती त्यासी रावणा एकांतवासी विचारिसी अति गुप्त. म्हणूनच महापार्श्व जो होता या ठिकाणी रावणाला काय काय सांगू लागलेला आहे किंवा रावण याला काय विचारत आहे? तो महापार्श्व आपण सन्मुख लक्ष्मी रावण बोले आपुली अंगवन युद्ध दारुण संग्रामी. त्यावेळेस महापार्श्व सांगू लागलेला आहे बाबा रावणा हे जे दोन होते गृहस्थ असतील महोदर असतील यांच्यापेक्षा मी जास्त हुशार आहे, यांच्यापेक्षा मी लढाईमध्ये चतुर आहे आणि मी माझी चतुराई दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी वानरावर भारी पडल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा सांगत आहे. बृहस्पती समान बुद्धी दारुण निर्वाण युद्धी वीर धीरती शुद्धी दुष्ट बुद्धी महापार्श्व. जो महापार्श्व होता तो दुष्ट बुद्धीचा होता, पापी होता, म्हणून त्याच्या मनात सुद्धा पापी विचार आल्याशिवाय राहणार नाही. जो पापी असेल जो चोर असेल किंवा जो वाईट कार्य करत असेल त्याच्या मनामध्ये सुद्धा वाईट विचार आल्याशिवाय राहणार नाही आणि तो कृत्य सुद्धा वाईट केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रथम शस्त्र गाई श्रीराम लक्ष्मणा पाडीन ठाई सुग्रीवादी वानर पाही बहुत गाई लोळवीन. म्हणून महापार्श्व जो होता काय सांगू लागलेला आहे बाबा मी रावणा काय करेल, मी पहिले ज्या वेळेस शस्त्राचा घात करेल वार करेल त्यावेळेस राम आणि लक्ष्मणाला मारेल आणि नंतर सुग्रीव असेल अंगद असेल किंवा वानर सेना असेल यांना मारल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा रावणाला प्रलोभन देत आहे. माझे बाहू तेची वाघुरा तेची दृढ बंधन वानरा बळे रगडिता कपिंद्रा रुधिर धारा सुटती. म्हणून मी असं कसं नाही, मी
भरपूर सामर्थ्यवान आहे, बलवान आहे, माझ्या सामर्थ्यासमोर हे वानर टिकणार नाही, मी या वानरांना रगडल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा महापार्श्व बोलत आहे. जैसा महामेरू पर्वत वर्षा काळी असे द्रवत, तैसे वानराचे रक्त प्रवाहत देखाल. जसा एखादा पर्वत असतो आणि ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडत असतो त्यावेळेस त्या पर्वताची काय अवस्था होते, त्याच प्रकारे मी या सर्व वानरावर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही. कशाप्रमाणे? या मुसळधार पावसाप्रमाणे. आणि मी जर तुटून पडलो तर या वानरांचं रक्त निघाल्याशिवाय राहणार नाही, रक्त धरतीवर वाहिल्याशिवाय राहणार नाही, या वानरांचं रक्त निघून रक्ताची नदी वाहिल्याशिवाय राहणार नाही, एवढा पुरुषार्थ मी केल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा वचन रावणाला देत आहे. जैसा पंचाननाच्या चपेटा लागता पडती गजघटा, देवी वानरे घाय वाटा पडले स्पष्ट देखाल. म्हणून तुम्ही बघचाल, मी ज्यावेळेस पुरुषार्थ करेल, मी ज्यावेळेस सामर्थ्य करेल, मी ज्यावेळेस शस्त्र उचलेल त्यावेळेस कित्येक वानर जमिनीवर पडल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो, वचन देतो, असं वचन सुद्धा देत आहे. माझ्या शस्त्र घाते करी वानर पडले पृथ्वीवरी, राक्षस रुधिरे स्नाने करी मांसाहारी अति तृप्त. एवढंच बोलून थांबला का? हा महापार्श्व जेवढा हुशार होता तेवढाच वेडा होता. स्वतःला सांगत होता मी हुशार आहे, पण जो स्वतःला समजतो मी जास्त हुशार आहे तो जास्त हुशार नसतो, सगळ्यात वेडा असतो. फक्त स्वतःला धीर देण्यासाठी सांगत असतो मी हुशार आहे. हुशार स्वतःला मानलं नाही पाहिजे, हुशार जगानं म्हटलं पाहिजे. म्हणून जो हा महापार्श्व होता स्वतःला हुशार समजू लागला आहे. मी असं मारेल, एवढे वानर मारेल आणि एवढं रक्त सुद्धा राक्षस पितील, असं या गिधडधक्के सुद्धा देत आहे. श्रीराम आणि लक्ष्मण सुग्रीव आणि वानरगण म्या मारले का संपूर्ण, ऐसे तू जाण लंकेशा. आता तर हा सांगूच लागला की बाबा मी काय केलं समजून घ्या. रावणा, मी रामाला मारलं, मी लक्ष्मणाला मारलं, मी सुग्रीवाला मारलं, मी अंगदाला मारलं आणि मी वानराला मारलं जसा समजा, एवढा मोठेपणा हा महापार्श्व सांगत आहे. निकटवरती मी असता रावणा तुझ कायसी चिंता, सुखे भोगावी हो सीता विमानस्ता महावनी. म्हणून शाने जवळ असलेले परवडते, पण काही मूर्ख जर जवळ असले तर ते मात्र परवडत नाही. पण ज्यावेळेस सांगतात पोहायला जरी येत नसलं तरी पोह 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 म्हणतात, पण ज्यावेळेस बुडतोय माणूस त्यावेळेस मात्र वाचवायला कोणी येत नाही. त्या प्रकारे हे प्रधान सांगू लागलेले आहेत, राजा रावणा तू सुख भोग, या ठिकाणी वाईट विषयाकडे जा, तुला काय करायचं ते कर, कितीही पाप कर, तुझ्याजवळ आम्ही आहोत. पण ज्यावेळेस बुडू लागला त्यावेळेस मात्र कुणीच नाही. ज्यावेळेस हा वानर आला होता, रावणाला सुद्धा मार बसला, त्यावेळेस मात्र प्रधान कुठे गेले, चंपट झाले. पण ज्यावेळेस संकटात कोण होतं? रावण होता. त्याप्रमाणेच या ठिकाणी काय सांगू लागलेले आहे, रावण तू काही कर, संकटामध्ये आम्ही आहोत, असं या ठिकाणी आश्वासन देत आहेत. ऐसे बोलताची देखत व रागे उठला दुर्मुख, हनुम्याने गांजिला दशमुख, ते मादुक सहावेना. एवढ्यामध्ये हा दुर्मुख एक प्रधान उठला आणि त्यावेळेस सांगू लागला, हा जो वानर होता खतरनाक होता, आम्हाला तर मारला, आमच्या पाठीचे सालपट काढला, राक्षसांना मारला, पण रावणाला सुद्धा मारला, याचं दुःख या दुर्मुखाला होत आहे. हो हनुमंत अति दुर्धर, मारीन तरी मी दुर्मुख वीर, गरजोनी बोले निशाचर, स्वप्रधान बळाचा. म्हणून दुर्मुख काय म्हणू लागलेला आहे, हा वानर आला, आम्हाला मारला, आमच्या राजाला सुद्धा मारला, त्याचा सुद्धा अपमान केला, पण या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही, मी या हनुम्याला मारल्याशिवाय राहणार नाही, मी या वानराला मारल्याशिवाय राहणार नाही. रावणासमोर हा शपथ घेत आहे. वानराची चपळ व्रती मज येताची पळे मारुती, तरी मी त्याची करीन शांती, ऐके निश्चिती निर्धार. त्यावेळेस सांगत आहे वानर हा चिपळ आहे,
कुणालाच ऐकत नाही. पण किती जरी चपळ असला माझ्या समोर आल्यानंतर हा वाचणार नाही असं सुद्धा सांगत आहे. अतळ वितळ सुतळ बेने लंगिती सप्त पाताळ येतेही धरीन गोळांगुळ तुम्ही तत्काळ मारीन. एवढंच नाही, अतळ असेल, वितळ असेल किंवा पाताळ असेल, असे 7 पाताळ आहेत ना, तिथं जरी जाऊन हा हनुमंत म्हणजे वानर लपला, तिथून त्या वानराला काढेल आणि मारेल असे या ठिकाणी मोठे मोठे आश्वासन रावणाला देत आहेत. मग भेने पळता सागरी उडी घालून तुझी धरी मग काढीन बाहेरी भूमीवरी आपटीन. किती मोठेपणा सांगावं, माणसानं स्तुती करावं जेवढी झेपते तेवढी. पण हा जो दुर्मुख होता, मला तर वाटतंय हा दुर्मुख नसून हा महामूर्ख आहे. कारण काय सांगू लागलेलं आहे, सप्त पाताळामध्ये जर हा वानर लपला तर तिथून काढून मार. एवढंच नाही, समुद्रामध्ये पाण्यामध्ये जर जाऊन लपला तर तिथून सुद्धा काढून मी मारतो असं या ठिकाणी दुर्बुद्धी रावणाला सांगण्याचं कार्य करत आहे. आधी मारीन हनुमंत मग मारीन श्री रघुनाथ लक्ष्मणाचा करीन घात करीन अंत सुग्रीवा. त्यावेळेस सांगत आहे हा दुर्मुख होता तो काय सांगत आहे, मी वानराला मारेल, मी रामाला मारेल, मी लक्ष्मणाला मारेल आणि शेवटी मी सुग्रीवाला सुद्धा मारेल. असे मोठे मोठे वचन किंवा या रावणाला खुश करण्यासाठी मोठे मोठे फुगारे किंवा रावण फुगावा या ठिकाणी फुगवण्याचं कार्य हा दुर्मुख करत आहे. वानराची मांदी आली ते रगडीन पायातळी एकला एक आतुर बळी तुझ जवळी येईल. मी कसं आहे, आतुर बळी आहे. हे सगळे जे वानर आहेत मी त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, मी त्यांना मारवल्याशिवाय राहणार नाही असं सांगत आहे. एक वानर रामाचं आलं तर यांची ही अवस्था झाली आणि 18 जर वानर आले तर राक्षस सापडणार सुद्धा नाही या ठिकाणी. पण हे राक्षस रावणाला खुश करण्यासाठी वेगवेगळे प्रलोभन देत आहेत. दुजयाचा पाहे सांगात जडो त्याचा पुरुषार्थ राम लक्ष्मण वानरात रण कदनार्थ माझे. म्हणूनच काय सांगत आहेत किंवा राम लक्ष्मण कोण आहेत, शेवटी माणसं आहेत, त्यांचा सुद्धा मी काटा काढल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा सांगत आहेत. दुर्मुख कडीवार आहे कोण रागे उठला वज्रहन सन्मुख करुणी दशानन स्वये गर्दन बोलत. दुर्मुख सांगतोय तेवढ्यामध्येच वज्रमुख उठला आणि वज्रमुख या ठिकाणी काय सांगत आहे, पदातीरथ वादी कुंजर सुखे राहोत निशाचर संहारावया नर वानर माझे चक्र उद्दंड. त्यावेळेस काय सांगत आहे, माझ्याकडे चक्र आहे आणि मी राक्षसांना संरक्षण देण्यासाठी किंवा या वानर मारण्यासाठी या चक्राचा वापर करेल आणि मी वानर मारेल असं सुद्धा सांगत आहे. प्रहत महोदर हरिके महापार्षदादी दुमुखे रावणापासी राहावे सुखे वानर कटके मी जाणे. त्यावेळेस हा काय सांगतो, तुम्ही चौघ यायची काहीच गरज नाही, तुम्ही चौघ रावणापाशीच राहा आणि रावणाला फुगवण्याचं कार्य करा. मी जातो वानराला मारतो असं सुद्धा सांगत आहे. न लगे शास्त्र भरण आम्हासी न लगे रणांगण नर वानरासी मरण माझे निदान जिवाग्रे. माझ्याकडे शस्त्राची काही गरज नाही ना कुठल्या अस्त्राची गरज नाही. मी जर गेलो तर हे वानर मारल्याशिवाय राहणार नाही, माझ्याकडे महामोठं शस्त्र आहे असं सुद्धा सांगत आहे. लक्ष्मणाशी समवेत प्रथम गिळीन मी रघुनाथ अंगद सुग्रीव जामवंत हनुमंत महावीर. म्हणून एवढंच नाही, मी अगोदर रामाला गेल्याशिवाय राहणार नाही, लक्ष्मणाला मारल्याशिवाय राहणार नाही, वानर असतील त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही किंवा सुग्रीवाला मारण्याशिवाय राहणार नाही असं मोठेपणा रावणासमोर सांगत आहे. नळ नीळ तरस तरळ सुशेन मैदादी सकळ माझे निदर्शने वानर दळ प्रळय काळ पावेल. दळ असेल, नीळ असेल, सुशेन असेल किंवा जामवंत असेल
असे मोठमोठे योद्धे जे वानरामध्ये आहेत किंवा वानरांचे प्रधान आहेत त्यांना सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही अशा मोठ्या धमक्या हा देत आहे. पर्वताकृती निशाचर जीवेने चाटी तसे वस्त्र दात खातसे कर्कर नरवानर भक्षावया. म्हणून उगाच काहीतरी मोठेपणा सांगण्याचं कार्य हा राक्षस करू लागलेला आहे. मी जातो, मी याला गिळतो, मी त्याला खातो. आई बाबा ते काय गपची बसतील का? तुला काय गपची सोडणार आहेत का? म्हणून तुला मारल्याशिवाय राहणार नाही. उग राक्षस या रावणाला काहीतरी प्रलोभन देण्यासाठी किंवा रावणाला या दुःखाच्या बाहेर काढण्यासाठी मोठेपणा सांगत आहेत. कुंडली वीस. गाई गोमुचा